नमस्कार, मी साठम. आज दिवस 4 रोजनिशी मधली पहिली ओळ हीच असेल. विद्यार्थी हरले का तर प्रश्नचिन्ह आहे, पण पाटलांचा इम्पॅक्ट इतका काही झाला नाही. विद्यार्थ्यांना आज परीक्षा द्यावी लागली आणि आंदोलन सुद्धा काल मागे घ्यावं लागलं होतं. दुसरी ओळ ही असेल ती म्हणजे हे मागे तुम्ही बघू शकता, एक्झॅक्ट AQIच्या अपडेट्स येत आहेत. आपण ते पाहूच. रेस्पायर नावाचा एक प्रोग्राम आहे, त्या अंतर्गत हा लाईव्ह ट्रॅकर लावलेला आहे. इथे एक्झॅक्ट अटल सेतूच्या समोरच्या साईडला आहे. इथे अटल सेतूचा जो मुंबईच्या आतमध्ये येणारा पॉइंट आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट समोर हा बोर्ड लावलेला आहे. AQI वर जो मीटर दाखवतात ना, तो कंटिन्युअस फ्लक्च्युएट होत राहतो. म्हणजे आता इथे 297 दाखवलेला आहे. रेस्पायरर म्हणून एक प्रोग्राम आहे, त्या अंतर्गत हा बोर्ड लावलेला आहे. बघा, सोल्युशन बाय रेस्पायरर दिसत असेल तुम्हाला. इथे पार्टिकल्स 2.5, 10, टेम्परेचर 33 डिग्री सेल्सिअस आणि ह्युमिडिटी दिली आहे 42%. आणि हे इथे पत्ता दिलेला आहे जिथे हा बोर्ड लावलेला आहे, शिवडीमध्ये एक्झॅक्ट आहे. आता 297 AQI दाखवतोय, तर मी पाहणार आहे की 297 AQI एक्झॅक्ट कुठल्या स्टँडर्ड्स मध्ये येतो. 297 AQI हा सिव्हिअर किंवा अनहेल्दी कॅटेगरीमध्ये येतोय. आपल्याला आता त्या गोष्टी सर्व नॉर्मल झालेल्या असल्या तरी सुद्धा बघा 297 आताही येत आहे. लवकरच आपण आहे आपली दांडी गुल सर्व गोष्टी करतोय आपण आपल्या आयुष्यामध्ये, वेगवेगळ्या अचीवमेंट्स, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ। बिल्कुल सही।